एखाद्या गावात एखादा म्हातारा, लोक म्हणतात बाजाच्या खाली टाकले, आता काही खरं नाही. मग त्याला जर भेटायला गेलं आणि म्हाताऱ्याला म्हटलं, आजोबा आता अंतकाळ जवळ आलाय, भजन करायचं का? म्हातार संताप्त की हो, अरे कसलं भजन आणि पूजन लावलंय, जा लवकर जा, फोन करा, एसटीडी करा, मोबाईल लावा, बबड्या आला का, बबडी आली का, ती ठकी आली का. किती लोकांची नावं घेतो, नातू पंतू, काही तर कौतुकानं म्हणतात, महाराज काय आजोबाचं माझ्यावर प्रेम होतं, 3 दिवस यायला मला उशीर लागला, पण म्हाताऱ्याचं प्राणच जाईना म्हणे, कुठं अडकला की काय नाही. मी आले आजोबा म्हटल्याबरोबर माझा आवाज ऐकलं की म्हाताऱ्याने डोळे उघडले आणि एकदा माझ्याकडे पाहिलं, मगच प्राण सोडला म्हणे. कौतुक नको सांगू, याला नरकातला किडा म्हणावा. नीचातला नीच व्यसनी, विषयी जीव म्हणावा, संसारी जीव म्हणावा. अरे मरताना कुठे नातवा पंतवामध्ये मन रमवाव का? नासक्या कुचक्या हो. काही लोक तर मरताना लॉकरच्या चाव्या उशाखाली घेऊन मरतात ना. काही लोक सोन्या चांदीचे डबेच उशाखाली घेऊन मरतात. किती वेळ आहे म्हणावं हे. किती 10 किलो सोन्याचं गाठोडं उशाखाली घेऊन मेलं तर काय बरोबर येणार आहे का हो? त्याच्यातलं तोळाभर तरी, 10 किलो सोन्यातला तोळा तरी, ग्राम तरी. अज्ञान आहे हे सगळं. उगीच आम्ही माझं 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 म्हणून किती घट्ट पकडलं त्याला. शुकाचार्य सांगतात, हा वेडेपणा आहे. राजा, अंतकाळी सोनं नाणं आठवू नये, घरदार आठवू नये, जमीन जुमला आठवू नये, पती पत्नी आठवू नये, पुत्र मित्र आठवू नयेत. अंतकाली फक्त एक भगवंत आठवावा. असे सेवनात गेलं, सिनेमा पाहण्यात गेलं, काय कशात गेलं ते जाऊ दे, त्याबद्दल शोक करायचा नाही. पण येथून तरी पुढे जे आयुष्य आहे ते भगवंताच्या चिंतनात घालवावं. महाराज आमचे संत सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सज्जन हो, येथून तरी पुढे सावधान व्हा आणि आपल्या आयुष्याचा काळ भगवंताच्या चिंतनात घालवा. आजपासून जर आम्ही चिंतन केलं तर निश्चित अंतकाळी आम्हाला भगवंताचं स्मरण होणार आहे. पडिले वळण इंद्रिया सकळा. एकदा इंद्रियाला वळण पडलं की आम्हाला अंतकाळी भगवंताचं स्मरण निश्चित होणार आहे महाराज. आणि अभ्यासच जर नाही केला तर मग अंतकाळी आम्हाला घरदार पती पत्नीच दिसणार आहे, दुसरं काही दिसणारच नाही आहे. म्हणून याकरता अभ्यास केला पाहिजे. अभ्यास कसा करावा? द्वितीय स्कंदामध्ये सांगतात, एकांत स्थळी जाऊन बसावं, मनामध्ये भगवंताचं ध्यान करावं, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहावं. राजा, बरहा येते ते नयनेन राणाम. डोळ्यानं काय पाहावं? भगवंताचं श्यामल कोमल सावळ सावळ रूप, गोड गुबगुबीत गाल आहेत, पिकलेल्या तोंडल्यासारखे लाल चुटुक ओठ आहेत, आत कुंदकळी सारखे दात आहेत, कन्हैया माझ्याकडे पाहून हसतो आहे, सावळी मूर्ती आहे, टपोरे टपोरे बोलके डोळे आहेत, धनुष्याकार भिवय आहेत, भव्य कपाळ आहे, त्या कपाळावर कस्तुरीचा टिळा लावलेला आहे, कुरळे कुरळे केस आहेत, किती गोड रूप आहे कन्हैयाचं. डोळ्यानं हे रूप पाहावं. आमचे संत सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. भगवंताचं मुख पाहण्याकरता हे डोळे आहेत बर का. म्हणून डोळ्यानं भगवंताचं मुख पाहावं. का सामान्य स्त्री पुरुषाचं मुख ना. स्त्री पुरुषाचं मुख पाहिलं तर आमच्या मनामध्ये काम विकार निर्माण होणार आहे, डोळे बिघडणार आहेत. आणि डोळे बिघडलं की जीवन बिघडायला वेळ लागणार नाहीये. सज्जन हो, या डोळ्यानं भगवंताचं रूप नाही पाहिलं तर हरकत नाहीये, पण सामान्य स्त्री पुरुषाचं रूप कधी पाहू नये. या डोळ्यानं भगवंताचंच रूप पाहावं. डोळे सुधारतात, हृदय सुधारतं, जीवन सुधारतं. आणि जीवन सुधारण्याकरिता पहिल्यांदा डोळे सुधारले पाहिजेत. दृष्टी सुधारली की सृष्टी सुधारते ना. सृष्टी सुधारायचं कारण नाही, दृष्टी सुधारा. शुकाचार्य सांगतात, राजा, ज्या डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहिलं नाही त्याला मोराच्या पिसाऱ्यावरचे डोळे म्हणालेत. काय उपयोग आहे त्या डोळ्यांचा? ते जसे निरर्थक तसं आमचं जीवन सुद्धा निरर्थक आहे महाराज, जर भगवंताचं रूप या डोळ्यांनी नाही पाहिलं तर. म्हणून डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहावं. कानानं कृष्ण कथा ऐकावी. या कानानं कोणाची निंदा ऐकू नका, कोणाची स्तुती ऐकू नका, शिव्या शाप ऐकू नका, वाईट काही घटना ऐकू नका. या कानानं मन विकारी बनेल अशा प्रकारचं काही ऐकू नका. ग्राम्य गीत ऐकू नका, सिनेमा गीत ऐकू नका. या कानानं भागवत ऐका, या कानानं रामायण ऐका, या कानानं कीर्तन ऐका.
जे ऐकलं असताना मन प्रसन्न होईल, जे ऐकलं असताना मनामध्ये विचार निर्माण होतील, जे ऐकलं असताना आमचं जीवन सुधारेल असंच ऐका. सशास्त्र भूषणम श्रवणस्य भूषणम म्हणे. कानाचं भूषण सशास्त्र श्रवण आहे. म्हणून चांगलं तेवढं ऐका, जेणेकरून मन सुधारेल असं ऐका. ग्राम्य साहित्य ऐकू नका, मन बिघडणार आहे असं ऐकू नका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार निर्माण होणार आहे असलं साहित्य, असले वाक्य ऐकू नका, असले शब्द ऐकू नका, अश्लील शब्द ऐकू नका, शिव्या, शाप, निंदा, स्तुती ऐकू नका. ऐकायचंच आहे तर भगवंताची कथा ऐका, रामायण ऐका, भागवत ऐका, शिवकथा ऐका, प्रभूचं चरित्र ऐका. तेव्हा कानानं भगवंताची कथा ऐकावी. आणि जे कान भगवंताची कथा ऐकत नाहीयेत, शुकाचार्य सांगतात, बिले एव वारुळाला त्या मुंग्यांनी जशी छिद्र पाडलेली असतात का नाही, तसे देहाला छिद्र पाडलेले आहेत म्हणावं. त्याला कान म्हणू नये. कानाचं रहस्यच हे आहे, भगवंताची कथा ऐका जी तुम्ही कान, माझ्या विठोबाचे गुण. भगवंताचे गुणानुवाद ऐकण्याकरता कान आहेत महाराज. म्हणून कानानं कृष्ण कथा ऐकावी, डोळ्यानं कृष्ण रूप पाहावं आणि वाणीनं कृष्ण नाम घ्यावं, प्रभूचं नाम घ्यावं. वाणी जीभ कशा करताय? भगवंताच्या नामा करताय जीभ. या वाणीनं कोणाला शिव्या शाप देऊ नका, या वाणीनं अभद्र बोलू नका, अमंगल बोलू नका. या वाणीनं भगवंताच्याच नामाचा उच्चार करा. आमचे संत वाणीला म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे वाचे, हे जिव्हे, माझ्या विठोबाचं गोड नाम आहे. ते नाम तू घे. कन्हैयाचं नाम, रामाचं नाम अत्यंत गोड आहे, मधुराती मधुर आहे. अरे भगवंताचं नाम किती गोड आहे महाराज. आमचे संत सांगतात, अमृता होनी गोड नाम तुझे देवा. अरे जगाच्या पाठीवर सगळ्यात गोड अमृत आहे, आणि त्या अमृतापेक्षाही गोड जर काही असेल तर भगवंताचं नाम गोड आहे, भगवंताची कथा गोड आहे. म्हणून या जिभेनं भगवंताचं नाम उच्चारावं. आमच्या संतांनी जिभेला प्रार्थना केली आहे बरं का. ही जिव्हे त्वामेव याचे मम देहि जिव्हे समागते दंडधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति. बस हे जिव्हे, तुला एकच माझी प्रार्थना आहे, हात जोडून प्रार्थना आहे. जेव्हा तो कृतांत काळ येईल, यमराज येईल, यमदूत मला नेण्याकरता येतील आणि पाश टाकतील, कंठाला आवळतील आणि माझे प्राण घुरघुरायला लागतील, हातपाय खोडायला लागतील. आता प्राणोत्क्रमण व्हायची वेळ आली, त्यावेळी तू फक्त एवढंच बोल, गोविंद दामोदर मा. काही बोलू नकोस, फक्त एवढा उच्चार कर, गोविंद, हे दामोदर, हे माधव, हे कृष्ण, हे राम. दुसरं काही म्हणू नकोस. मला माहिती आहे जिव्हे तुझा स्वभाव काय. तुला गोड फार आवडतं, मधुर प्रियात्वम. तुला मधुर आवडतं, तू मधुर प्रिय आहेस. तुला लाडू आवडतात, जिलेबी आवडते, रसगुल्ला आवडतो, मिठाई आवडते, बासुंदी आवडते, श्रीखंड आवडतो, पुरणपोळी आवडते, गुलाबजाम आवडतात. तुला गोड गोड खायला आवडतं, तुला गोड फार प्रिय आहे ना. मग मी सांगतो, या जगाच्या पाठीवर भगवंताच्या नामा इतकं गोड काही नाहीये. म्हणून भगवंताचं नाम घे सखे. हे जिव्हे, सत्यम हितम त्वाम परमम वदामी. तुला जीवनाचं सत्य सत्य सांगतो आणि हितकर सांगतो. सगळ्यात हित जर कशामध्ये असेल तर गोविंद दामोदर माधव. भगवंताचं नाम घेण्यामध्ये हित आहे, जीवन कृतार्थ होणार आहे. म्हणून हे जिव्हे, भगवंताचं नाम घे. आमचे श्री महाराज सांगतात, राम राम म्हणता जाओ माझा प्राण. अंतकाळी मला काही येऊ नये, राम राम राम, श्रीराम श्रीराम श्रीराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कृष्ण कृष्ण कृष्ण, शिव शिव शिव, राम राम राम. भगवंताचं नाम घेत घेत अंतकाळ यावा. बस
जिव्हे माझी एवढीच प्रार्थना आहे. म्हणून जिभेनं आत्तापासून अभ्यास करा भगवंताचं नाम उच्चारण्याचा. आपोआप नाम येणाऱ्यांत काय. डोळ्यानं भगवंताचं रूप पाहावं, कानानं भगवंताची कथा ऐकावी, वाणीनं भगवंताचं नाम घ्यावं, हातानं भगवंताचं कार्य करावं. महाराज सत्कर्म करावं. हस्तस्य भूषणम दानम. या हाताचं भूषण दान धर्म आहे. या हाताचं भूषण काय हो? घड्याळ, अंगठी, ब्रासलेट, कंगन, गोट, पाटल्या, अंगठ्या ना. हे हाताचं भूषण आहे. हस्तस्य भूषणम दानम. दान धर्म करणं हे हाताचं भूषण आहे महाराज. या हातानं गोरगरिबाची सेवा करावी, या हातानं प्रभूचं कार्य करावं, या हातानं पुण्य कर्म करावं, देवाचं मंदिर झाडावं, साधूची सेवा करावी. हे हात त्याच्या अरे संसारात झिजवण्याकरता नाहीये. सगळं आयुष्य आम्ही हे संसारामध्ये झिजवत आहोत महाराज. हाडाची काढं रक्ताचं पाणी करत आहोत. संत सांगतात, शुकदेवजी सांगतात, राजा या हातानं प्रभूची सेवा कर, साधूची सेवा कर, धर्माचं कार्य कर. या हातानं दान धर्म करावा, या हातानं टाळी वाजवावी भगवंताच्या भजनामध्ये. त्याकरिता हात आहे. आणि जे हात टाळी वाजवत नाहीये, जे हात दान धर्म करत नाहीये, जे हात प्रभूची सेवा करत नाहीये, शुकाचार्य त्या हाताला उपमा देतात, शावऊ करवतऊ. राजा ते प्रेताचे हात आहेत समजावेत. ज्या हाताने पुण्यकर्म होत नाही ते प्रेत तुल्य हात आहेत महाराज. काही उपयोग नाही त्या प्रेतात. शवतुल्य आहेत, निरर्थक आहे. म्हणून हातानं पुण्यकर्म करावं, पायानं तीर्थयात्रा करावी, हृदयानं भगवंताचं ध्यान करावं. ध्यान कसं करावं? द्वितीय स्कंदामध्ये भगवान त्या परब्रह्म परमात्म्याला होते आणि ती इच्छा शक्ती म्हणजेच आदिशक्ती तिचा स्वीकार केला आणि भगवंताने त्यापासून महत्त्व निर्माण झालं. महत्त्वापासून अहंकार निर्माण झाला. तो 3 प्रकारचा. त्यापासून पंच तन्मात्र पृथ्वी आप तेज वायू आकाश पंच महाभूत शब्द स्पर्श रूप रसगंधात्मक पंचमहाभूत निर्माण झाले. या पंचमहाभूताचं एकीकरण केलं, एक ब्रह्मांड गोळ निर्माण केला, 14 भुवन त्यामध्ये निर्माण केले. आणि आता या 14 भुवनात्मक ब्रह्मांडामध्ये नाना प्रकारची प्रजा निर्माण करण्याचं कार्य भगवंतानी आदि नारायणाने ब्रह्मदेवाकडे सोपवून दिलं. आणि ब्रह्मदेवाने अनेक प्रकारची प्रजा निर्माण केली महाराज. 84 लक्ष योनी आहे, 4 खानी आहे, जारज, स्वेदज, अंडज आणि उद्भिज्ज. उद्भिज्ज म्हणजे जमीन फोडून येतात पाहावर. हो, झाडाचे अंकुर फोडून येतात बाहेर, त्याला उद्भिज्ज म्हणतात. वृक्षलता आदी वेली या उद्भिज्ज आहे. मनुष्य आधी जारज, जार कर्मापासून निर्माण होणारी जी संतती आहे तिला जारज म्हणतात. स्वेदज, स्वेद म्हणजे घाम. काही जंतू घामापासून तयार होतात महाराज. पहा, पावसाळ्यामध्ये काही पंखाडा असे जमिनीतून येतात महाराज, काही लाख संख्येने येतात महाराज. आणि बाहेर आले की ते मरूनही जातात लगेच, जास्त वेळ राहत नाहीये. स्वेदज प्राणी आहेत. जारज, स्वेदज, अंडज. पक्षी जे आहेत ते अंडज आहेत. अगोदर अंड्याच्या रूपाने जन्माला येतात आणि मग ते अंड फोडून बाहेर जन्माला येतात. वृक्षलता औषधी उद्भिज्ज आहेत. अशा 4 प्रकारच्या खाणी आहेत, 84 लाख योनी आहेत. नाना प्रकारची प्रजा ब्रह्मदेवाने निर्माण केली. 4 मानसी पुत्र निर्माण मनापासूनच. हो, ब्रह्मदेव एवढे दिव्य आहेत, त्यांचं मन एवढं दिव्य आहे. त्यापासून 4 पुत्र निर्माण केलेले आहेत. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. किती प्रजा निर्माण करून सुद्धा ब्रह्मदेवाला समाधान होत नाहीये. शेवटी ब्रह्मदेवाच्या कायेपासून, देहापासून एकाच देहाचे 2 शकल झाले. उजव्या अंगापासून पुरुष निर्माण झाला आणि डाव्या अंगापासून स्त्री निर्माण झाली. पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत घातलेला आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद वाटला. मोदमाप देवा. मानवी शरीर पाहिलं की भगवंताला आनंद वाटला. का हो? नाक डोळे नेटास आहेत, रंग सावळा आहे, गोरा आहे, गुबगुबीत आहेत. आमच्या रंगाला आणि रूपाला पाहून भगवंताला आनंद वाटला का? नाही. मग या मानवी शरीराकडे पाहिल्यानंतर देवाला आनंद का वाटला? भागवतकार सांगतात, ब्रह्मावलोकधिषणम मुदमाप
देव, अरे पशवादिकाचे जनावराचे अनेक पशुपक्षाचे देह निर्माण केले, पण त्या देहाला पाहून आनंद वाटला नाही. पण मानवी देह पाहिला की देवाला आनंद वाटला. कारण का? तर ब्रह्मावलोक दिशनम, परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याला लायक हा देह आहे महाराज. साधना करण्याला लायक हा देह आहे. भजन पूजन कथा कीर्तन याच देहात करता येतं. जन्म मरणातून मुक्त होता येतं ते याच देहानं होता येतं. का इतर देहात होता येतं? पशवादिकाला कळतं का साधना कशी करावी? गाईला म्हशीला कळतं का कथा कशी ऐकावी? कुत्र्याला मांजराला कळतं का भजन कसं करावं? चिमणीला कावळ्याला कळतं का जप कसा करावा, नामस्मरण कसं? नाही. पशवादिकाला साधना करण्याचं ज्ञान, पशवादिक भोगभूमी आहे. केलेलं पाप कर्म भोगायचं आहे आणि मरायचं, आयुष्य संपलं की. याशिवाय दुसरं काहीच नाही. तिथे कर्म करण्याचा अधिकार नाही आहे. पण मानवी देहामध्ये ज्ञान आहे, बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचे द्वारा साधना करून आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून घेता येतं. या देहानं परमात्मा प्राप्ती करून घेता येते. इथे विचार करण्याची शक्ती आहे, इथे विवेक आहे, इथे ज्ञान आहे, इथे भक्ती आहे आणि त्या भक्तीचे द्वारा परमात्मा प्राप्ती करून घेता येते. याच देहात जन्म मरणातून मुक्त होता येतं. म्हणून या देहाला पाहिल्यानंतर भगवंताला आनंद वाटला. स्वयंभू म्हणून महाराज प्रगट होतात. त्या पुरुषाचं नाव स्वयंभू मनू असं ठेवलंय आणि त्या मनूचे आम्ही तुम्ही लेकर म्हणून आम्हाला मानव म्हणतात, मनुज म्हणतात, मनुष्य म्हणतात, म्यान म्हणतात. त्या मनूचे लेकर म्हणून ब्रह्मदेवाने ती डाव्या अंगापासून निर्माण झालेली स्त्री, तिचं नाव शतरूपा ठेवलं. कारण अति सुंदर अशा प्रकारचं तिचं रूप आहे आणि ती स्त्री स्वयंभू म्हणून महाराजांना दिलेली आहे. सांगितलं ग्रहस्थाश्रम स्वीकारा आणि या 14 भुवनातलं पृथ्वीचं राज्य मी तुम्हाला देतोय. पृथ्वीचे पहिले सम्राट म्हणून मी तुमची नियुक्ती करतो आहे. तेव्हा पृथ्वीवर राहा, वेदाच्या आज्ञेप्रमाणे ग्रहस्थाश्रमाचं पालन करा, यज्ञ याग करा, भगवंताची उपासना करा, आत्मकल्याण करून घ्या, प्रजोत्पादन करा, प्रजेचं परिपालन करा, धर्माचं रक्षण करा, पृथ्वीचं परिपालन करा. आदेश दिला त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे स्वयंभू म्हणून महाराज पहिले मानव त्यांनी त्या शतरूपा राणीचा स्वीकार केला आणि दोघं पती पत्नी पृथ्वी तलावर राज्य करण्याकरता येतात.